नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लीना नाईक आणि आज आपण सुरू करतोय आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकाचा भाग दुसरा, त्यामधल्या पहिल्याच पाठाला. मग काय आहे पहिला पाठ आणि त्याचं नाव? पहिला पाठ आहे तो अनुवंशिकतेबद्दल. नाव आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. अनुवंशिकता हा शब्द आपल्यासाठी नवीन नक्कीच नाहीये. आपण हा शब्द मागच्या इयत्तांमध्ये सुद्धा नक्कीच ऐकलाय, बरोबर? मग अनुवंशिकता म्हणजे नक्की काय? मग अनुवंशिकता जर होते, ही प्रक्रिया घडते म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये एखादी आणखीही प्रक्रिया किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रक्रिया दडलेल्या असतील. त्याच्यामागे काही कारणं असतील. ही अनुवंशिकता कोणी शोधली असेल? एखादा संशोधक असेल? एखादाच का, अनेक संशोधक असतील ज्यांनी मिळून खूप मेहनत करून अनेक प्रयोग आणि सिद्धांत मांडून मग आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली असेल. आणि या सगळ्याचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत आजच्या पाठामध्ये. आणि नाव परत सांगते, धड्याचं नाव आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. चला तर मग बघूया अनुवंशिकता म्हणजे काय. प्रजननशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिप्रोडक्शन असं म्हणतो, याच प्रक्रियेद्वारे माता पिता अपत्यांना जन्म देतात. माता पिता मुलाला जन्म देतात. मग ती मुलगी आहे किंवा मुलगा, हे अपत्य आपल्या आई वडिलांकडून अनेक गुण, स्वभावधर्म, अनेक गुणधर्म संक्रमित करत असतो. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर आई वडिलांमध्ये असणारा एखादा स्वभाव किंवा त्यांच्या केसांचा रंग, त्यांच्या डोळ्यांचा रंग, त्यांची बोलण्याची पद्धत, कदाचित आई वडिलांपैकी कुणाला चित्रकला अतिशय उत्तम प्रकारे जमते किंवा आई वडिलांपैकी एखादा कोणी असा आहे जो खूप सुंदर आवाजात गाणं म्हणतो. मग त्यांच्यामध्ये असणारी ही कला त्यांच्या मुलांमध्ये, त्यांच्या अपत्यांमध्ये संक्रमित होते. म्हणजेच पिढ्यानपिढ्या मागच्या पिढीमध्ये असणारा गुणधर्म, वैशिष्ट्य पुढच्या पिढीपर्यंत पाठवला जातो, पोहोचवला जातो, संक्रमित केला जातो. आणि याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? याच प्रक्रियेला आपण म्हणतो अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर काय? जैविक वर्णांचे हस्तांतरण. जैविक वर्ण, आईवडिलांमध्ये असणारे जे काही जीन्स, ज्याला जनुके असे म्हणतो आपण, हे हस्तांतरित होतात, एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवले जातात. आणि हीच प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता. मग ही अनुवंशिकता आणि त्यामध्ये घडणारे बदल कशामुळे होतात? त्याच्या मागची काही कारणं असतील आणि आपण त्याच्याचबद्दल बोलणार आहोत. आणि ही कारणं, हे बदल समजून घेण्यासाठी आधी आपण कोणाबद्दल बोलणार आहोत? आपण बोलणार आहोत अनेक शास्त्रज्ञांबद्दल. हे शास्त्रज्ञ, हे संशोधक दिवसरात्र मेहनत करतात, प्रयोग करतात आणि मग एखादा सिद्धांत मांडतात, ज्यामुळे आपल्यासाठी या गोष्टी समजून घेणं, ही प्रक्रिया समजून घेणं सोपं होतं, सविस्तर होतं. चला तर मग पहिला शास्त्रज्ञ बघूया ज्यामुळे आपल्यापर्यंत सविस्तर प्रकारे माहिती पोहोचू शकली. आणि हा पहिला शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे जोहान ग्रेगर मेंडल. 1886 मध्ये या महान शास्त्रज्ञाने अनेक संशोधन करून निष्कर्ष मांडले. आणि हे निष्कर्ष त्यांनी दिलेल्या माहितीमुळे, त्यांनी दिलेल्या सिद्धांतांमुळे आज आपण आधुनिक अनुवंशिकतेचे प्रणेते म्हणून ओळखतो. कोणाला? जोहान ग्रेगर मेंडल यांना. मग हे एकटेच होते का ज्यांनी अनुवंशिकतेबद्दल वेगवेगळे संशोधन केले आणि त्याचे निष्कर्ष समजून घेतले? अगदी चुकीचं. एकटेच नव्हते. त्याच्याही पलीकडे, त्याच्याही पुढे जाऊन अनेक शास्त्रज्ञांनी आणखी खूप मेहनत केली आहे. मग बघूया पुढचे शास्त्रज्ञ कोण आहेत? तर पुढचे शास्त्रज्ञ होते ते आहेत 1901 मध्ये ह्युगो दी व्रीस. 1901 साली या महान संशोधकांनी, या महान शास्त्रज्ञाने आपल्याला काय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला? तर त्यांनी आपल्याला सिद्धांत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कशाचा सिद्धांत? उत्परिवर्तन सिद्धांत. उत्परिवर्तन सोप्या भाषेत, अगदी थोडक्यात सांगायचं तर जी जनुके आपल्या शरीरामध्ये असतात, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, ज्या सजीवांबद्दल आपण जीवशास्त्र शिकतो, त्या प्रत्येक सजीवामध्ये सगळ्यात छोटा घटक कोणता शरीराचा? पेशी. पेशीमध्येच कोण असतात? तर केंद्रक आहे. केंद्रकामध्ये कोण आहे? केंद्रकामध्ये DNA आहेत. आणि या DNAचा एक छोटासा भाग, ज्याला आपण जनुक असं म्हणतो, आणि हे जी जनुक आहेत त्यांच्यामध्ये थोडाफार फेरबदल जर झाला तर अनुवंशिकतेमध्ये सुद्धा बदल होतात. त्यामागचं कारण अगदी सविस्तर समजावून सांगितलंय त्यांनी उत्परिवर्तन सिद्धांतामध्ये.
उत्परिवर्तन म्हणजेच जनुकांमध्ये होणारे बदल. याला आपण अगदी सविस्तर थोडं पुढे पाहणारच आहोत आपल्या पाठामध्ये. आता बघूया पुढचे शास्त्रज्ञ ज्यांनी आणखी बऱ्यापैकी माहिती सांगितली आणि आपल्याला समजून घ्यायला मदत केली आहे अनुवांशिकता. मग या शास्त्रज्ञांचं नाव काय आहे तर 1902 मध्ये असे 2 शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. त्यापैकी एकाचं नाव आहे वॉल्टर सटन आणि दुसऱ्याचं नाव आहे थिओडोर बोवरी. या दोघांनी मिळून आपल्यासाठी अनेक मेहनत करून काय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी बारीक निरीक्षण केले नाकतोड्याच्या गुणसूत्रांचे. त्यांना असं लक्षात आलं की नाकतोड्याची जी गुणसूत्र असतात ही एकटी नसतात. आपल्या पेशीमध्ये असणारी जी गुणसूत्र आहेत ही गुणसूत्र एकटी नसून ती जोडीने असतात. असा निष्कर्ष कोणी मांडला तर या दोघांनी मिळून मांडला. नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपामध्ये असतात, जोडीने असतात, ती एकटी नसतात. मग त्यानंतर त्यांनी दिलेला सिद्धांत आणखी थोडा पुढे जाऊन आणखी थोडी सविस्तर माहिती देणारे एक त्रिकूट आपल्या समोर येत आहे आणि हे कधी घडलं आहे? हे घडलं 1944 मध्ये. मग या त्रिकुटांपैकी या तिघांचं नाव काय आहे तर पहिले महान शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे ओस्टवॉल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकर्थी आणि तिसऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे कॉलिन मॅकलिऑड. या तिघांनी मिळून आपल्यासमोर आणखी महान माहिती प्रस्तुत केली आहे आणि ही कशाबद्दल आहे बघूया. प्रत्येक सजीव जो आपल्याला या पृथ्वी तलावर दिसतो, मग तो मानव आहे, प्राणी आहे, जीवाणू आहे, वनस्पती आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये अगदी छोट्यातला छोटा घटक कोणता तर तो म्हणजे पेशी. अच्छा, पेशींमध्ये काय असतं तर पेशींमध्ये असतात केंद्रकमध्ये काय आहे तर केंद्रकमध्ये आहेत गुणसूत्र आणि गुणसूत्रामध्ये सर्पिल आकारामध्ये 2 धागे असतात. त्या सर्पिल आकारातले 2 धागे त्यांनाच आपण काय म्हणतो? DNA म्हणतो. मग हे सगळं कोणामध्ये आहे तर मानव, प्राणी, जीवाणू, वनस्पती प्रत्येकामध्ये आहे. मग विषाणूमध्ये काय वेगळं आहे? त्यांनी अशी माहिती दिली आपल्याला की विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA अनुवांशिक सामग्री आहे, हे त्यांनी सिद्ध केलं. त्यानंतर येणारे शास्त्रज्ञ, ज्या शास्त्रज्ञाने आपल्याला आणखीही पुढे जाऊन थोडी अधिक माहिती दिली आणि यांचं नाव काय? हे दोघंही आहेत फ्रेंच अनुवांशिकी विशेषज्ञ आणि या दोघांचं नाव आहे, एक आहे फ्रँकोइस जॅकब आणि दुसऱ्याचं नाव आहे जॅक मोनार्ड. 1961 मध्ये या दोघांनी खूप मेहनत करून प्रयोगांती आपल्याला असं समजावून सांगितलं की जीवाणूंच्या पेशींमध्ये DNAच्या मदतीने प्रथिने संश्लेषण प्रक्रियेसाठी एक मॉडेल त्यांनी प्रस्तावित केले. आता समजून घेऊया ते काय सांगतायत. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, मी आत्ताच म्हटलं की प्रत्येक सजीवामध्ये असणारा सगळ्यात छोटा घटक म्हणजे पेशी. या पेशींमध्ये कोण आहेत तर केंद्रकामध्ये कोण आहेत तर केंद्रकामध्ये असतात गुणसूत्र आणि गुणसूत्रांमध्ये कोण आहेत? DNA. हे जे DNA आहेत यांच्या मदतीने आपल्या शरीरामध्ये प्रथिने संश्लेषण प्रक्रिया होते. आता प्रथिने संश्लेषण काय आहे? आपण प्रत्येकजण आपल्याला भूक लागते म्हणून जेवण जेवतो? मग कशासाठी जेवण जेवतो? कारण प्रत्येकाच्या शरीराला ऊर्जेची गरज आहे आणि ही ऊर्जा कशापासून मिळते? ही ऊर्जा वेगवेगळ्या अन्न घटकांपासून मिळते. वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळी फळं, पालेभाज्या, इतर भाज्या आपण ज्या खातो त्यातून आपल्याला प्रथिने मिळतात, त्यातून आपल्याला जीवनसत्वे मिळतात, त्यातून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळतात आणि या प्रत्येकाची आपल्या शरीराला फार महत्त्वाची गरज असते, बरोबर. मग याचपैकी ही जी प्रथिने आहेत, जेवढी प्रथिने आपल्याला या फळांमधून, भाज्यांमधून किंवा इतर पदार्थांमधून, इतर अन्न पदार्थांमधून मिळतात, तितकी पुरेसे आहेत का आपल्या शरीरासाठी? अजिबात नाही. मग आपलं शरीर काय करतं? मग आपलं शरीर अशी प्रथिने ज्याची त्याला खूप गरज असते, अशी प्रथिने ज्याच्यामुळे शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे पूर्णपणे पार पाडता येतील, त्या प्रक्रियांसाठी तो वेगवेगळी प्रथिने शरीर तयार करत असतो. आणि प्रथिने तयार करण्याच्याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? प्रथिने संश्लेषण. मग हे प्रथिनांचं जे संश्लेषण होत आहे, प्रथिने जी तयार होत आहेत ती कोणाच्या मदतीने होतात? DNAच्या मदतीने होतात. आता DNA काय आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. काय फुल फॉर्म आहे, पूर्ण नाव काय आहे DNAचं?
डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड, अत्यंत महत्त्वाचं ॲसिड, अत्यंत महत्त्वाचं आम्ल कुठे असतं? हे असतं पेशींमध्ये, पेशींच्या केंद्रकांमध्ये. मग या DNA मदतीने प्रथिने तयार करता येतात. त्याचं एक मॉडेलच प्रस्तावित केलं या दोन्हीही शास्त्रज्ञांनी, आणि त्यामुळे DNA रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. DNAचे जे रेणू असतात त्या रेणूंमध्ये असणारी जी जनुके आहेत, त्याच्यामध्ये असणारे जे जीन्स आहेत, त्यांचे संकेत, त्याचे जे कोड दिलेले असतात, हे कोड समजून घ्यायला आपल्याला फार मदत झाली या दोघांनी दिलेल्या मॉडेलमुळे. अशा प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपल्याला मदत केली आणि त्यांनी दिलेल्या या महान कामाबद्दल, त्यांनी दिलेल्या या महान माहितीबद्दल आपल्याला त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आज जनुकीय अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये पुन्हा संयोजी DNA तंत्रज्ञानाचा उदय झाला. आजही आपण याच्यावरती बऱ्या प्रकारे संशोधन करतोय, कारण त्यांनी केलेलं जे काम आहे, त्यांनी दिलेली जी माहिती आहे ती इतकी महत्त्वाची होती की त्यामुळे आपण हळूहळू प्रगती करतोय आणखीन जाणून घेण्यासाठी. कशाबद्दल? DNAबद्दल, जनुकांबद्दल, आणि मग त्याचा वेगवेगळा अभ्यास करण्याबद्दल. मग हा जो अभ्यास आपण करतो अनुवंशिकतेमध्ये, मग ही अनुवंशिकता, त्याचा अभ्यास वेगळ्या एका वेगळ्या विज्ञानाद्वारे केला जातो, ज्याला सरळ शब्दात म्हणतात अनुवंशिकता विज्ञान. मग का शिकायचं हे अनुवंशिकता विज्ञान? काय गरज आहे हे शिकण्याची? काय फायदे होतात हे शिकल्यामुळे, याचा अभ्यास केल्यामुळे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगाचे निदान करायला फायदा होतो. एखादा रोग, एखादा आजार झाला असेल तर त्याची लक्षणं कोणती आहेत, त्याचं निदान कसं करता येईल, हे आपल्याला नक्कीच समजून घेता येतं अनुवंशिकतेचे विज्ञान, त्याचा सविस्तर अभ्यास केल्याने. दुसरा फायदा काय होतो? तर रोगांवरील उपचार समजतात. एखादा रोग, एखादा आजार जर असेल, मग त्यावर कोणते उपचार केले गेले पाहिजेत तेही माहिती करून घेता येतं. तिसरा उपयोग आहे तो म्हणजे रोग प्रतिबंध. रोग झालाच नाही पाहिजे एखाद्याला, म्हणून कोणती काळजी घेता येईल, कोणते प्रतिबंध ठेवता येतील, याचाही अभ्यास आपण याद्वारे करू शकतो. जनुकीय संक्रमित प्राण्यांचे उत्पादन. असे प्राणी जे जनुकीय संक्रमित आहेत, जे जीन्समुळे संक्रमित होऊन एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये पोचल्यात, अशा प्राण्यांचं उत्पादन, त्याचा अभ्यास केला जातो या अंतर्गत. संकरित बियाणे आणि प्राणी, त्यांची अनुवंशिकता समजावून घेता येते. संकरित बियाणे आणि प्राणी यांच्यामध्ये अनुवंशिकता कशी काम करते तेही आपण या अनुवंशिकता विज्ञान याद्वारे समजू शकतो. आणि त्यानंतर आहे औद्योगिक प्रक्रिया. वेगवेगळे सूक्ष्म जीवाणू जे आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या औद्योगिक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडल्या जातात, त्याचाही अभ्यास आपण या अनुवंशिकता विज्ञान याद्वारे करू शकतो.